सो हॅलो गाईज, फायनली परत 4 वर्षानंतर ब्लॉग सुरू केला आहे आणि आज तारीख सुद्धा 4 ऑगस्ट आहे. आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल 4 ऑगस्टला काय असतं, फ्रेंडशिप डे. तर टॉपिक सुद्धा तोच आहे फ्रेंडशिप डेचा. आमच्या ग्रुपमधली नव्या आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. तर तिने एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलं फ्रेंडशिप डेच्या. तर मी तिला मेन्शन बॅक दिलं. तर तिचा रिप्लाय असा आला की मला आता गिफ्ट दे. मी बोललो कशाबद्दल गिफ्ट? तर ती बोलली मी तुला मेन्शन केलं म्हणून. तर मी बोललो चल देऊया. तर का देऊया गिफ्ट? मी तिच्या बड्डेला सुद्धा गेलो नव्हतो म्हणून बोललो चल देऊन टाकूया याला गिफ्ट. तर ते गिफ्ट असं एकदम वेगळं मी चॉईस केलं आहे. तर ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो हे गाईज, आता मी चाललो आहे गिफ्ट चॉईस करायला. तर ते माझे बाकीचे फ्रेंड्स पण मला काहीतरी बोलत आहेत, ते बघा. मग जरा पटापट चालतो. हां, तर हे लोक मला काय बोलतात माहिती आहे का? तू तिला गिफ्ट देतोय तर आम्हाला का नाही? कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर मी ह्यांना काय बोललो की सर्व माझ्या घरी दारू प्यायला चला. वाटतं ह्यांना पण माहिती आहे तो दारूवाला असेल. हे गाईज, फायनली मी ते गिफ्ट इथून घेणार आहे आणि जे की फ्रेम असणार आहे, फोटो फ्रेम पिक्सल आर्टमध्ये. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर हे इकडचे फोटोग्राफर, एडिटर सर्व, आणि हे यांचं इकडे काय चाललंय बघा, आतरंगी गँगचं. चीन टपाक डमडम. इथे पण मस्ती थांबत नाही यांची. सो हे गाईज, फायनली पूर्ण वर्क कंप्लीट झालंय. फोटो वगैरे पूर्ण मी चॉईस केलाय, सर्व सेट झालंय. आता मेन गोष्ट ही आहे की आपण फोटोला फ्रेम कुठली ठेवायची. तर त्याच्यामधली मी ही वाली हे केली होती, चॉईस केली होती 2337. बाकीचे तुम्ही फोटोचे कलेक्शन बघू शकता कशा प्रकारे सर्व फोटोशूट झालेत ते. जर तुम्हाला सुद्धा काही फोटो फ्रेमचं किंवा फोटोशूटचं काही काम असेल, वेडिंग शूटचं काही काम असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. ॲड्रेस आहे सेक्टर 35, कामोटे, नवी मुंबई. आणि स्टुडिओचं नाव आहे पिक्सल आर्ट स्टुडिओ. थँक्यू. सो हॅलो एव्हरीवन. तर आज रातचं काम झालंय. ध्रुव ॲड झालाय आम्हाला, सॅम पण आहे. हाय गाईज. हॅलो. भावाचं अजून काय झालं नाही, आलाय भाऊ, बाहेर पडलाय. तर निघतोय आम्ही पुढच्या शूटसाठी. रील्सची एक शूट आहे. तू काय बोलशील? तर आज शूट 3 शूट होणार आहेत आज लगातार एकाच कपड्यावरती. आणि शेड्यूल थोडा बिझी आहे आजचा. म्हणजे आम्ही ब्लॉगसाठी काय ना काय करत आहे. ट्रॅफिक बघा आमच्या इकडं. आणि बाय गाईज. ट्रॅफिक कितना होते आपल्या इथे? मला एक प्रश्न पडलाय आणि माझा एक प्रश्न पण आहे. सॅम राजचा भाऊ आहे, तर भावाला कधी बर्थडेला गिफ्ट नाही दिला, पण नव्या राजची बहीण आहे, बहिणीला गिफ्ट देतोय. असं काय नाही, कारण की तिने माझ्या बर्थडेला गिफ्ट दिलं होतं. तिने माझ्या बर्थडेला गिफ्ट दिलं होतं म्हणून मी तिला गिफ्ट देतो. आणि ह्यानी माझ्या बर्थडेला कायच गिफ्ट नाही दिलं म्हणून मला नाही देतो. सॅम काय बोलशील? देऊन गिफ्ट एक्सपेक्ट करतात ते काय म्हणते, काय लोक आहेत ते काय बोलतात? म्हणजे मुलींनाच गिफ्ट द्यायचंय का? असं काय नाही, मुलींनाच गिफ्ट द्यायचं. ते फ्रेंडशिप डे वरती तिने गिफ्ट मागितलं. ट्रेंडिंग मध्ये भाई आता बोलतोय दारू पाजायची. दारू पिऊ आम्ही, घरी पाजतोय. कोण जाईल? पटतंय तुम्हाला? माहित नाही का तुम्हाला? म्हणजे हा भाई ट्रेंडिंग मध्ये आम्हाला घेतोय. लक्षात ठेवा, बाटली दूध राहतोय. हा, बाटली दूध. तर भेटू नंतरला. सो हॅलो मित्रांनो, फायनली आपली फोटो फ्रेम रेडी झाली आहे. ही फ्रेम आपल्याला काल भेटणार होती, मी तिला कालच गिफ्ट देणार होतो, पण काल तिच्यामध्ये थोडंसं काम बाकी होतं. आता ती पूर्ण कंप्लीट झाली आहे. तर ही फ्रेम आपण घेतली आहे. हिच्या मागे
खूप खूप कॉमेडी फोटो आहे. तर हिला आपण पॅक करूया गिफ्ट पेपरनी आणि मग डायरेक्ट संध्याकाळीच भेटूया. With her sending the meters every day. Whoa, and what makes it worse? You don't even have a nerve to ever say that you're sorry. तर गाईज पोरं आलेले आहेत. हा आमच्या ग्रुप मधला सॅम, हा विनय आणि ही नव्या जिला आज गिफ्ट भेटणार आहे. आणि हा बघा भाऊ बहिणी आहेत दोघं चुलत ऍक्च्युली. आणि बघा खोलून दाखव. चला डायरेक्ट फेकूनच दिले. आलाय बघा. तुला पण विषय असा आहे की बहिणीला गिफ्ट देतोय आणि आम्हाला बोलतो दारू प्यायला घरी या. कोण जाईल? बरोबर आहे. सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये एकदा. चल आता 200 वाले मोमोज खाऊ. त्याला आता जास्त टाइम जाणार आहे. भावाकडून गिफ्ट भेटलंय बहिणीला नीट खोले नीट खोल. रक्षाबंधनच्या आधीच. ओ गॉड. ठीक आहे ओपनिंग के. तर खूप आता सुंदर गिफ्ट भेटलेलं आहे. दाखव गिफ्ट दाखव एकदा. सेम टू सेम का नाही कंपॅरिझन करा एकदा. प्रॉपर मॅच होते गाईज. तर अशी मस्करी केली यांनी. कसला मॅच आहे भाई? प्रॉपर मॅच आहे. चांगलं नाही. अरे ह्याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. चीन टपाक डमडम. अरे हे खोल बघ ह्याच्या आतमध्ये आहे. हा फोटो काढ ह्याच्या आतमध्ये आहे. इसका बच्चा खो गया था भाई. आहे का? मिल गया हा, अभी. आहे नक्की. है ना. मॅच. अरे डीएनए अक्का पूर्ण तो. गिफ्ट देते कोण? गिफ्ट मध्ये आहे कोण? गिफ्ट खोलतंय कोण? ग्रुप कडून. स्कॅम झालाय काही. शपथ. ये था. हा हे मॅच काय नाही होता यार. हा prank? मॅच नाही होता यार. हे मॅच होतं हिला. ही माझ्या बाजूने काकी आहे. ही प्रॉपर आहे. ही प्रॉपर आहे. ही वही माझ्या तो हे मॅच नाही होता बाजूने. यार. ही माझ्या तर बाजूने असं काकी आहे. आता तरी ठीक आहे का? मगाशी बोलत होती शी कसला फालतू गिफ्ट आहे. आता लगेच चांगलं आहे. हा फक्त एक प्रँक होता गाईस. अरे प्रँक नाही, हा अक्का डीएनए. हा रिअल आहे. हे रिअल आहे. हा ब्लॉग DNA इथेच नाही. थांबूया आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल आमचा. तोपर्यंत बाय बाय. कॅमेरामॅन ध्रुव के साथ बाय बाय गाइस. हेल्प मॅन.